नमस्कार लाडक्या बहिणींनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे। बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 रुपयांऐवजी फक्त 1500 रुपये जमा झाल्यानंतर अदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितले, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे हे एकत्र जमा होणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते। मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे फक्त 1500 रुपये जमा झाले। तर पहा आता अदिती तटकरे यांनी केलेले ट्विट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे। ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे। तर आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आणि आता मार्च महिन्याचे राहिलेले 1500 रुपये हे दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचे पैसे आता हे तुम्हाला 12 मार्चपर्यंत मिळून जाणार आहे। तरी आता तुम्हाला चिंता काळजी करण्याची गरज नाही। जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्या खात्यात या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। जागतिक महिला दिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च या 2 महिन्यांचे अनुदान हस्तांतरित केले जाईल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले होते। पण महिला दिनी 2.5 कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित करण्यात आले। येत्या 2 दिवसात मार्चचे अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 2.5 कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। फेब्रुवारीच्या लाभाची रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर मार्चच्या लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाईल, असे सांगण्यात आले। काही तांत्रिक अडचणींमुळे 2 महिन्यांचे अनुदान एकदम हस्तांतरित करता आले नाही। लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 रुपयाऐवजी 1500 रुपये जमा झालेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी फार नाराज झाल्या। त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। त्यावर आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिलेले आहे। तर आता 12 मार्च 2025 पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळाले नाही त्यांनाही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांचे पैसे मिळून जाणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला चिंता काळजी करण्याची गरज नाही। 12 मार्चपर्यंत जर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकले नाही तर पुढील 2 दिवसात हे पैसे जमा होऊन जातील। तर तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले हे कॉमेंट करून अवश्य कळवा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।